खुलताबाद तालुका कृषी अधिकारी खुलताबाद यांच्या उपस्थितीत 1 जून रोजी सकाळी 11 वाजता पंचायत समिती सभागृह खुलताबाद येथे नॅशनल फ्रेमवर्क ऑफ फर्टिलायझर सेल आणि इतर कृषी निविष्ठा विषयाच्या अनुषंगाने प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। खुलताबाद तालुक्यासाठी फक्त 6000 बॅग युरिया देण्यात आला आहे। सदरील हा युरिया फक्त एका गावासाठीच पुरेल अशी स्थिती असून एवढाच तालुक्याला देण्यात आलेला आहे। त्यामुळे कृषी सेवा केंद्र वाले संभ्रमात पडले असून आपल्या ग्राहकांना ते कसा युरिया देतील याचा त्यांना फार मोठ्या प्रमाणात मनस्ताप होतोय। त्यावरून शासनाचा बडगा नवीन ॲपद्वारे वाटप करणे ही डोकेदुखी बनली आहे। कृषी विक्रेता संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण गुंजाळ यांनी सांगितले की आमच्या टोपल्यात काही नसेल तर आम्ही काय वाढणार, शेतकऱ्यांना काय देणार, खताचा समतोल पुरवठा करण्यात यावा। अजून काहीच खताची विक्री चालू झालेली नाही। आम्हाला ज्याप्रमाणे शेतकरी खते मागतात त्याप्रमाणे यावर्षी मुबलक पुरवठा नसल्या कारणाने आम्ही शेतकऱ्यांची मागणी पूर्ण करू शकत नाही। तशी आमची खते विक्रेत्यांची जी खतांची मागणी आहे ती आम्ही डीबीटी प्रणालीवर करू। त्याप्रमाणे कृषी अधिकाऱ्यांनी आम्हाला कंपनीकडून आमच्या मागणीनुसार खते द्यावे जेणेकरून खताचा तुटवडा विषय संपुष्टात येईल। याबाबत सगळ्या संघटनेच्या वतीने आमदार प्रशांत बम यांना खत पुरवठाबाबत निवेदन देण्यात आल्याचं यावेळी सांगितलं। यावेळी सभापती सुनीता खंडागळे, उपसभापती वाकळे, पंचायत समिती कृषी अधिकारी HR बोयनार, तालुका गुण नियंत्रण निरीक्षक काकासाहेब इंगळे, कृषी विक्रेता संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण गुंजाळ, पोपटराव दांडेकर, प्रकाश झालटे आदींसह तालुक्यातील सर्व कृषी सेवा केंद्र विक्रेत्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। रमेश माळी, MCN न्यूज, खुलताबाद।